एकदा राजेश्री रायगडाहून साताऱ्याला आले तेव्हा समर्थ जरंड्यावर होते. त्यांनाही साताऱ्याला आणविले. उभयताही साताऱ्याला आहेत हे ऐकून रंगनाथ स्वामीही निगडीहून साताऱ्याला आले. रंगनाथ स्वामींचा पोशाख सरदारी बाण्याचा असायचा. मोठ्या थोरल्या खंद्या घोड्यावर बसायचे. बरोबर तलवार वगैरे पंचहत्यारे बाळगायची अशी त्यांची नेहमीची पद्धत असायची. त्या पद्धतीप्रमाणे जामानिमा करून मागे पुढे 5-50 शिष्य घेऊन थाटाने साताऱ्याला आले आणि शहरातून धर्मशाळेकडे उतरायला निघाले. ते राजवाड्यावरून चालले असताना शिवाजी महाराज सज्जात उभे होते. त्यांनी पाहिले तो कोणी सरदार म्हणावेत तर मागे पुढे गोसावी आहेत, साधू म्हणावेत तर घोड्यावर बसलेले असून पंचहत्यारे बगलेत आहेत. तेव्हा त्यांनी हे आहेत तरी कोण अशी लगेच चोपदाराकडे चौकशी केली. तेव्हा रंगनाथ स्वामी निगडीकर आहेत असे कळले. तेव्हा राजेश्री मनात म्हणाले, हे कशाचे साधू? साधू म्हणवितात आणि राहणी थाटाची. तथापि समर्थ त्यांना चिरंजीव म्हणतात, पोशाख वगैरे प्रतिवर्ष पाठवितात. असे परस्परांवर प्रेम फार. तेव्हा त्यांचा सत्कार हा आपल्याला केलाच पाहिजे. राजेश्रींनी लगेच कारभाऱ्यांना त्यांच्याकडे पाठवून जागेचा बंदोबस्त करून दिला आणि दुसरा कारकून पाठवून विनंती केली की समर्थांची स्वारीही येथेच आहे, तेव्हा वाड्यातच पंक्तीचा लाभ व्हावा. त्यावर रंगनाथ स्वामींनी आमंत्रण मान्य केले आहे म्हणून राजेश्रींना सांगून पाठविले. समर्थ साताऱ्यात असले म्हणजे नेहमी ते प्रातःकाळी उठून माहुलीच्या संगमावर स्नान करून संध्या वगैरे आटोपून येत. त्याप्रमाणे ते माहुलीलाच गेले होते. ते रोजच्यापेक्षा थोडे लवकरच परत आले आणि मूद पाकखान्यात जाऊन स्वयंपाक झाला की नाही, पाणी वाढा लवकर अशी घाई करू लागले. ही बातमी राजेश्रींना कळताच तेही आले आणि पाहतात तो समर्थ भोजनाची पात्रे मांडण्याविषयी घाई करीत आहेत. तेव्हा त्यांनी कारकुनास सुचविले की रंगनाथ स्वामींकडे जाऊन लवकर आटोपण्याविषयी सुचवावे. हा सर्व प्रकार पाहून समर्थांनी प्रश्न केला, काय शिवबा, कशाची गडबड आहे? राजश्री म्हणाले, आज रंगनाथ स्वामींची स्वारी आली आहे, तेव्हा त्यांनाही पंक्तीस आमंत्रण दिले आहे. समर्थ म्हणाले, रंगनाथ स्वामी कोण? राजश्री म्हणाले, निगडीचे रंगनाथ स्वामी, आपले चिरंजीव. समर्थ म्हणाले, कोण? रंगोबा आला की काय? राजश्रींनी सांगितले, होय. हे ऐकून समर्थ म्हणाले, अरे तो भ्रष्ट माणूस आहे, आम्ही नाही त्याच्या पंक्तीला बसणार. त्याच्याकडे कारकून पाठव आणि तू भ्रष्ट आहेस, तुझ्या पंक्तीला आम्ही बसत नाही. तू तेथे स्वयंपाक कर आणि खा असे त्याला कळव. हे भाषण ऐकून शिवाजी महाराज मनात अगदी खजील होऊन स्वस्थ बसले. समर्थांनी पुन्हा पुन्हा 2-4 वेळा कारकून पाठविला की नाही म्हणून विचारले, पण त्यावर राजेश्री काहीच बोलले नाहीत. तेव्हा समर्थांनी स्वतःच कारकुनास हाक मारून म्हणाले, जा, आत्ताच्या आत्ता रंगोबाकडे जा आणि तेथेच भोजन कर असे त्याला सांग. बिचारा कारकून करतो काय? समर्थांची आज्ञा राजश्रींना सुद्धा मान्य. मग कारकून अव्हेर करणार तरी कसा? तोही महाराजांच्या मुखाकडे पाहत पाहत हळूहळू निघून गेला आणि रंगनाथ स्वामी जेथे उतरले होते त्या बिराडीत जाऊन नमस्कार घालून बसला. स्वामींचे स्नान होऊन पूजा चालली होती. वाड्यातील कारकून आला तेव्हा तो बोलवायला आला
असे समजून शिष्यमंडळींनी आपापली सोवळी भांडी घेऊन निघण्याची तयारी केली. पण बराच वेळ झाला तरी कारकून चला असे म्हणेना. स्वामींनी कारकुनास विचारले, का आला होता? कारकून म्हणाले, मी विनंती करण्यासाठी आलो होतो. कोणती विनंती? म्हणून स्वामींनी प्रश्न केला की कारकून गप्प बसे, पुढे बोलेना. त्यामध्ये बराच वेळ गेला. असा विलक्षण आणि अपमानकारक निरोप बिचाऱ्या कारकुनाला कसा सांगवणार? असे होता होता अखेर स्वामींनीच त्याला विचारले, काय काही समर्थांचा निरोप आहे काय? कारकून म्हणाले, होय. परंतु काय निरोप आहे म्हटले की कारकून गप्प बसे. शेवटी स्वामींनीच हसून विचारले, काय आम्ही भ्रष्ट आहोत? समर्थ आमच्या पंक्तीस बसणार नाहीत? आम्ही येथेच भोजन करावे असेच ना? कारकून हात जोडून म्हणाले, स्वामी सर्वज्ञ आहेत. ठीक आहे, आम्ही येथेच जेवणाची व्यवस्था करतो, काळजी नसावी. असे म्हणून स्वामींनी शिष्यांना आज्ञा केली. अरे जा बाहेर आणि काहीतरी आणून स्वयंपाक करून जेवायची तजवीज करा. शिष्य म्हणाले, भांडी नाहीत तर मडकी आणा. म्हणून आज्ञा झाली. त्याप्रमाणे मडकी आणविली. आता साहित्य आणावे म्हणून स्वामींनी सांगितले. परंतु शिष्य म्हणाले, येथून बाजार फार लांब आहे, येथे काही मिळत नाही. स्वामींनी आज्ञा केली, अरे आपणास काय, बाहेर जे दृष्टीस पडेल ते घेऊन या आणि करा शिजवून तयार. तेव्हा 1-2 शिष्य बाहेर जाऊन आले आणि म्हणाले, बाहेर कोणताच जिन्नस दिसत नाही. एक माजलेला रेडा मात्र टकरा देत आहे. रंगनाथ स्वामी म्हणाले, आणा तो रेडाच घेऊन या. शिष्यांनी आज्ञेप्रमाणे तो रेडा आणून चौकात उभा केला. त्याला पाहून स्वामींनी जनार्दन गोसावी यांना आज्ञा केली, ह्याची गर्दन उडवावी. जनार्दन गोसावी म्हणाले, कधीच अनुभव नसल्यामुळे हे माझ्याच्याने होणार नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, बरे तर माझी तलवार आणा पाहू इकडे, मीच त्याला कापतो. असे म्हणून त्यांनी तलवार घेऊन त्या रेड्याचे मस्तक उडविले आणि शिष्यांना आज्ञा केली, याचे आता मांस काढून ते शिजवून रघुपतींना नैवेद्य तयार करावा. त्याप्रमाणे सर्व शिष्य मंडळी त्या खटपटीस लागली. शिवाजी महाराजांचा गेलेला कारकून तेथेच बसला होता. तो तर ही अघोरी कृती पाहून बिचारा अगदी घाबरून गेला. त्याला काही सुचेना. शेवटी तो मुकाट्याने उठून महाराजांकडे गेला. त्याला राजश्रींनी विचारले, तिकडे कसे काय आहे? कारकून म्हणाले, तिकडील विपरीत प्रकार काही विचारू नये. समर्थांनी भ्रष्ट म्हटले ते अगदी खरे आहे. असे म्हणून त्याने झालेला रेड्याचा प्रकार सर्व सांगितला. तो ऐकून शिवाजी महाराज अगदी बुचकळ्यात पडले. त्यांना ते खरे सुद्धा वाटेना. म्हणून त्यांनी मुद्दाम कारभाऱ्यास पाठवून बातमी आणली. तो कारकुनाने सांगितलेला सर्व प्रकार खरा आहे असे समजले. तेव्हा महाराजांनाही मोठे सखेद आश्चर्य वाटले. इकडे वाड्यामध्ये पात्रे मांडून तयार झाली. तेव्हा समर्थांना भोजनाला बसण्याविषयी प्रार्थना केली. समर्थ म्हणाले, बाकी सर्वांना बसू द्या. शिवबा तुम्हीही बसा. आमचा रंगोबा आलेला आहे. तो भ्रष्ट असला तरी त्याला टाकून आम्हाला बसता येणार नाही. तो जेवला की नाही याचा शोध घेऊन मग आम्ही बसणार. आम्ही एकदा तिकडे जाऊन येतो.
राजश्री म्हणाले, सर्वांना बसवतो आणि मीही आपल्याबरोबरच येतो. बरे, चला. असे म्हणून समर्थ आणि राजश्री रंगनाथ स्वामींच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. दरवाजा लावलेला होता. समर्थांनी हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. दरवाजा उघडल्यानंतर समर्थ आणि महाराज आत गेले. मधल्या चौकात पाहतात तो रेड्याचे कातडे आणि हाडे पडलेली आहेत. जिकडे तिकडे रक्त आणि मांस पसरले आहे. हा सर्व प्रकार पाहून राजश्रींच्या मनात काय विचार आले असतील आणि मनाचा केवढा गोंधळ झाला असेल याची कल्पना करावी. समर्थांची स्वारी आत गेली. जनार्दन गोसावी गाडग्यात मांस शिजवत होते. त्यांना समर्थ म्हणाले, तुम्ही भ्रष्ट आणि तुमचा गुरुही भ्रष्ट. मूर्ख हो, रेडा कापून खाता काय? रंगनाथ स्वामी म्हणाले, भ्रष्ट झालेले ज्यांना ठाऊक आहे तेही जवळच असतील. समर्थांनी उत्तर दिले, रंगोबा, लोक भ्रष्ट होतात, पण रेडा खाणारा भ्रष्ट कधीही पाहिला नाही. रंगनाथ स्वामी म्हणाले, स्वामी, असाही मी भ्रष्ट आहे खरा, पण शिष्य कोणाचा? हे ऐकून समर्थ शिवाजी महाराजांकडे वळून म्हणाले, काय शिवबा, प्रत्यक्ष रेडा कापून रंगोबा आणखी मोठमोठ्या गोष्टी सांगतो. राजश्री हात जोडून म्हणाले, मलाही लीला काय आहे हेच समजत नाही. समर्थ रंगनाथ स्वामींना विचारतात, मग आता आम्हालाही पंक्तीला घेतोस की काय? रंगनाथ स्वामींनी विनंती केली, महाराज, आपल्यासारख्या अतिथींनी कृपा केल्यावर मग आणखी काय पाहिजे? आज्ञा असल्यास पाने मांडतो. समर्थांनी शिवाजी महाराजांकडे पाहून म्हटले, काय शिवबा, आम्ही तर भ्रष्ट झालो, तुमचे कसे काय? राजश्री म्हणाले, दासाला यात तर काहीच समजत नाही, आज्ञेप्रमाणे करीन. नंतर शिवाजी महाराजांसह पाने मांडली. तेव्हा समर्थ म्हणाले, रंगोबा, आपण जेवायला बसणार आणि अंगणात आता हा रेडा कशाला पाहिजे? याला उठवून लाव वाटेला. आज्ञा, असे म्हणून रंगनाथ स्वामींनी तीर्थ घेऊन अंगणातील हाडामासांवर शिंपडले. ते शिंपडताच रेडा जिवंत होऊन फो करून पुच्छ उभारून निघून गेला. हा अद्भुत चमत्कार शिवाजी महाराज पाहत होते. नंतर रंगनाथ स्वामींनी समर्थांना आसनावर बसवून त्यांची पूजा केली आणि चरणांचे तीर्थ घेतले. ते पाहून समर्थ म्हणाले, का रंगोबा, आज एवढी भक्ती कसली मांडली आहेस? रंगनाथ स्वामी म्हणाले, मी चरणांचा भक्त पूर्वीचाच आहे, पण आज रेडा मारल्याचा आरोप आला होता. तीर्थ घेऊन प्रायश्चित्त करतो. असे म्हणून मांस शिजविलेली भांडी आणविली आणि रघुपतींना नैवेद्य समर्पण करून पाने वाढली. प्रथमतः शिवाजी महाराजांना किळस वाटली, पण पुढे पाहतात तो उत्तम पंचपक्वान्ने त्या गाडग्यातून निघत आहेत. याप्रमाणे सर्वांचे भोजन होऊन पान सुपारी झाल्यावर शिवाजी राजांनी समर्थांना हात जोडून विनंती केली, इतकी आपण लीला दाखवलीत, पण मजकडून असा कोणता अपराध झाला? समर्थ म्हणाले, बाप्पा, सकाळी रंगोबाच्या साधुत्वाविषयी तुझ्या मनात संशय आला होता, म्हणून इतके सारे त्याच्या हातून करविणे भाग पडले. तेव्हा शिवाजी राजांच्या मनात खून पडली. त्यांनी समर्थांची आणि रंगनाथ स्वामींची क्षमा मागितली. नंतर समर्थांनी राजश्रींना सांगितले, बाप्पा, साधू कोणत्या वेशात, कोणत्या रूपाने
जगामध्ये फिरतात याचा नेम नाही. याकरिता त्यांची चिकित्सा करू नये किंवा त्यांच्याबद्दल मनात किंतु आणू नये. साधू म्हटले की त्यांच्या चरणी लीन व्हावे. राजश्रींनी चरणांवर मस्तक ठेवले आणि पुनरपी असा अपराध होणार नाही म्हणून सांगितले. नंतर रंगनाथ स्वामींनी तेथे समर्थांवरून कटिबंध केला. नंतर त्रिवर्ग मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेली. जय जय रघुवीर समर्थ.